आला, कैलासाहुनी नंदी आला, स्वर्ग पाताळाहुनी नंदी आला, कैलासाहुनी नंदी आला, अहो कैलासाहुनी नंदी आला, महादेवाचा 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 नंदी आला, शिवाचा नंदी आला, महादेवाचा नंदी आला, शिवाचा नंदी आला, महादेवाचा नंदी आला, शिवाचा नंदी आला, महादेवाचा नंदी आला, कोण्या सदैवाच्या वाड्यात, कोण्या सदैवाच्या वाड्यात नंदी चालला सांगावया मात, नर नारी कौतिके पाहत, अहो नर नारी कौतिके पाहत, कोण्या सदैवाच्या वाड्यात नंदी चालला सांगावया मात, नर नारी कौतिके पाहत, नर नारी कौतिके पाहत. नंदी राजा काय करायचं, मारून बघा, बघा जरा नंदीला तुमच्या, तुम्ही काय करायले त्याला, मी पाया लागलो गुन्हे आहे का कसा आहे, नाहीतर या लहान लेकरला मारलं केलं तर तुमचं काय घेत बाबा. अहो धक्का लावून बघायला मंडळी, ह्या म्हाताऱ्याचं काय वय आहे का, तोंडातले दाताची अर्धी पंगत गळून पडली, गौऱ्या तिकडं तळ्यावर गेल्या, धक्का लावायला हे असंच आहे बघा. बस मध्ये गेलं धक्का, गर्दीत गेलं धक्का, गेलं सापडलं की वरून खालीपर्यंत हा, याचा नाद काही एवढा जात नाही, जरा लांब राहा. आता धक्का लावू नका, आता एवढ्या वेळ नंदी राजा ऐकलाय, पुन्हा ऐकणार नाही. नंदी राजा बघा, आमच्या खडकपुऱ्यावरती तुमचं स्वागत आहे. आमच्या खडकावरती भरपूर फलटण आहे अशी बिना लग्नाची पोरांची, जरा त्यांना बायका भेट नाही तर ते म्हणले जरा तुमच्या नंदी राजाला विचारून बघा त्यांना बायको भेटणार आहे का, ह्या दिवाळीत बार उडणार आहे का नंदी राजा त्यांचा. नाही नंदी राजा, आपण खडकपुऱ्यावर आलो तर ह्याचा विचार करा थोडा. हो आलं का लक्षात. बर, पाऊस पडणार आहे का नंदी राजा, पडणार आहे का पाऊस, वा वा वा, जोरदार पडणार आहे का पाऊस, वा 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 वा. ह्यांना बायका भेटणार आहेत का, हा विचार करून उत्तर दिलं. नंदी राजा आमचा तसा हुशार आहे, मालकावर कधी मार खायची वेळ आली तर ती जरा सावरून घेते, लय हुशार आहे आमचा नंदी राजा. म्हणून आमचा नंदी राजा सगळीकडे फिरून फिरून येतो. दाही दिशा अवतारी, दाही दिशा अवतारी, काशी अयोध्या मथुरेत फेरी, नाचतो हरिदासाच्या दारी, नाचतो हरिदासाच्या द्वारी, बोला शंभो. नंदी राजा तुम्ही जरा आता खूप थकला, जरा बसून घ्या, बसा खाली, बसा बसा, तिथंच बसा. बच्चे लोक नंदी राजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कशामुळं मला तुमची आई बसा म्हणले तर तुम्ही पटकन बसतात का, नाहीत बसत, पण ते मुक जनावर बसलं म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवायला लावल्या. बरोबर आहे का नाही. आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळणं हे आपला धर्म आहे. या मुक्या जनावरांना तो धर्म पाळलाय म्हणून टाळ्या लावा. मंडळी, हा नंदी राजा दोघांच्या दारात बसलेला असतो. एक म्हणजे मंदिरामध्ये जो बसलेला असतो तो महाराज कोणाच्या दारात बसलेला असतो, महादेवाच्या. आणि दुसरा म्हणजे आमचा खडकपुरा ही शेतकरी प्रधान भाग आहे.
आणि कष्टकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. आणि दुसरा नंदी राजा ज्याच्या दारात बसलेला असतो तो शेतामध्ये राब राब राबतो, तो कोण? शेतकरी राजा बळीराजा याच्याच दारात बसलेला असतो. या शेतकरी राजाची तुलना महादेवा सम होतीये, महादेवा सारखी होती. महा म्हणजे मोठा आणि देव म्हणजे देऊ करणारा हा शेतकरी राजा बळीराजा आपलं सर्वस्व पणाला लावून शेतामध्ये राब राब राबतो आणि या समाजाला देऊ करतो. या लेकीच्या लग्नासाठी, लेकाच्या शिक्षणासाठी सर्वस्व देऊ करतो आणि मागे ठेवतो काय तर फक्त कर्ज. आणि यदा कदाचित कुठल्या कारणास्तव या शेतकऱ्याच्या पिकाला भाव आला तर भल्या भल्याच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. आणि 5 रुपयाची गड्डी सुद्धा चांगला नोकरदार माणूस 3 रुपयाला मागायला लागतो. अहो हॉटेलात गेलं तर आपण न मागता त्या वेटरला 10-20 रुपये टिप देतो. मग या सामाजिक बांधिलकी नाही का आपली? या शेतकऱ्याला सांभाळणं, या शेतकऱ्याच्या ऋणातून उतराई होणं आपल्या समाजाची बांधिलकी आहे. या शेतकऱ्याला, या लाखाच्या पोशिंद्याला सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे. त्याच्या ऋणाचं मोल मौल्यवान गतीमध्ये रूपामध्ये आपण दिलं पाहिजे. आपण देऊ नाही देऊ, पण हा नंदी राजा म्हणजेच त्या शेतकरी राजाचा सर्जा राजा ढवळ्यानं पावळ्या त्याला मात्र नेहमी साथ द्यायला असतो. खरे का नाही मंडळी? दिवस असो रात्र असो आपला धन्यानं गाडीचं जू उचललं की तो गपगुमानं खाली मान घालतो आणि शेतकऱ्यासोबत दिवस न रात्र कष्ट करतो. पहाटेची वेळ असेल तरी हा नंदी राजा झुंजू मुंजू व्हायच्या टायमाला आपल्या धन्यासोबत मित्र म्हणून शेतात जायला लागतो. झुंजू मुंजू पहाट झाली अस्तित्व आहे. ज्या घरामध्ये स्त्री आहे त्या घरामध्ये अस्तित्व आहे. ज्या घरामध्ये स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा सन्मान आहे तोपर्यंत त्या घरात अस्तित्व आहे. या सर्जा राजासारखं आपल्या धन्याच्या खांद्याला खांदा लावून ही जी भगिनी आहे आपली सहचरणी जी असेल ज्याची त्याची ती आपल्या धन्याच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा न कुडकुड करता धन्यापेक्षा जास्त गतीनं ओढते. या बायकोची साथ ज्या ज्या नवऱ्याला आहे त्या घराचं यशाचं जे शिखर आहे ते कोणीही अडवू शकत नाही. या लक्ष्मीचा सन्मान करणं हा नवदुर्गांचा सन्मान आहे. या दुर्गा मातेचा सन्मान आहे. इकडे उपवास करायचे, पायात चप्पल घालायची नाही, देवीच्या मूर्त्या बसवायच्या, आरत्या करायच्या आणि घरी बायकोला लाथनं मारायची, माईला कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवायचं. मग ही आदिशक्तीची पूजा आहे का? हे खोटी पूजा आहे. हा तुमचा मुखवटा आहे. हा मुखवटा क्षणामध्ये उतरला पाहिजे. आपल्या घरामध्ये आईच्या रूपात असेल, सासूच्या रूपात असेल, बहिणीच्या रूपात असेल, भाऊजाईच्या रूपात असेल अथवा आपल्या छोट्या मुलीच्या रूपात असेल, या लक्ष्मीचा सन्मान करायला आपल्या समाजानं शिकलं पाहिजे. आणि ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान आहे त्या घराचं अभिमान स्वाभिमान हा नेहमी झेंड्यासारखा पताकासारखा उंचावत राहतो. घरची लक्ष्मी शेतात
राजा जसा धन्यासाठी कष्ट करतो आणि शेतामध्ये आपल्या मालकासाठी पिकवतो, मेल्यानंतरही आपल्या कातड्याचे जोडे त्याच्या पायात वाजावे म्हणून सदैव त्याच्या सेवेमध्ये राहतो, तसंच समाजामध्ये या संसाराचा गाडा ओढताना माय बाप हे जे दोन प्राणी आहेत हे आपल्या लेकरासाठी या बैलासारखं नंदी राजासारखं राबतायत. परंतु आज हळूहळू मायबापांची आणि हेटाळणी ही आपल्याला जास्त पाहायला दिसते. समाजामध्ये विविध प्रकारच्या विकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे या मायबापाची हेटाळणी छळ समाजामध्ये दिसून येत आहे आणि हे मायबाप कुठंतरी बिचारे कोपऱ्यामध्ये पडलेले दिसत आहेत. आणि इकडे देवधर्माचे नाटक केले जात आहेत. अरे तो देव तुम्हाला कसा प्रसन्न होणार आहे ज्या मायबापाला तुम्ही घरामध्ये मरण यातना देतायत? हे सगळं तुमचं थोटांड नाटक बंद झालं पाहिजे. या समाजामध्ये ज्याच्या ज्याच्याकडे मायबाप आहेत त्या मायबापाची किंमत ज्याची त्यालाच माहिती आहे. ज्याला मायबाप नाही तर त्यांनी आपले मायबाप गेल्याच्या नंतर त्यांच्यावर काय वेळ येते हे एकदा डोळे मिटवून आठवून पहा. म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत येतो तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांनाच तीर्थक्षेत्र माना. मायबापच विठ्ठल आणि रुक्माई आहेत आणि तेच आपली पुण्याई आहे. मायबापाची पुण्याई आहे म्हणूनच आज आपण इथे आहोत, अथवा आपण शून्य आहोत. या मायबापाला तीर्थक्षेत्र मानून आपण त्यांची सेवा केली तर आपल्याला कुठेही कुठल्याही मंदिरात जाऊन किंवा कुठे काशीला जाऊन काशी करायची काही गरज नाही. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले? विठ्ठलाशी पांडुरंगाशी उभे केले. मायबाप फक्त सेवा, मायबाप धर्म, मायबाप देव एवढाच दाखला पुंडलिकाने या संपूर्ण विश्वाला दिला. म्हणून पांडुरंगाच्या अगोदर आणि संतांच्या अगोदर पुंडलिकाचं नाव घेतलं. परंतु आज या पुंडलिकाची आपण सर्वांनी काही ना काहीतरी स्थिती अनुभवली पाहिजे आणि घेतली पाहिजे. वरचे वर वृद्धाश्रमाचे दार उघडतायत, मुलं लहानाचे मोठे शिकून मोठे केले जात आहेत आणि या खोट्या शिक्षणाच्या नावाखाली हे मुलं वरचेवर आपल्या मायबापाला मरण यातना देत आहेत. आज आपल्या गल्लीची परिस्थिती खूप चांगली आहे, कारण आपली संस्कृती, आपल्या गावाची संस्कृती आपल्या गल्लीनं खूप जपलेली आहे. परंतु तरीही समाजामध्ये असं विचित्र भयावह चित्र आहे की घरामध्ये आपले मायबाप वृद्धाश्रमात नसले तरी घरामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये ते आजारपणात किंवा विरहामध्ये विबळत पडलेले आहेत. हे त्यांच्या मरण यातना काही वृद्धाश्रमाच्या दारापेक्षा कमी नाहीत. कालचंच उदाहरण आहे, तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, वाचलं असेल. नांदेड मधली घटना आहे. एका गरीब डॉक्टर, एक गरीब माणूस होता, कष्ट करून डॉक्टर झाला, बायको लग्न झालं, सगळं झालं, कष्ट करून मोठा झाला, पोटाला पीळ घालून लेकरा बाळाला शिकवलं आणि लेकरा बाळा शिकून मुलगा डॉक्टर केला, मुलगी डॉक्टर केली, सून डॉक्टर केली आणि लेक जावाई डॉक्टर केला. ही खोटी गोष्ट नाहीये. आणि हे डॉक्टर केल्याच्या नंतर हे लेकरं शिक्षणासाठी परदेशामध्ये गेले. परदेशामध्ये गेल्याच्या नंतर काही कालांतरानं हे दाम्पत्य खचलं.
हे दोघ जण एकमेकावर खूप प्रेम करायचे. या दोघांनी या बैलासारखं राबून संसाराचा गाडा ओढला आणि राबले. ते धनी तिला राणी सरकार म्हणायचे आणि राणी सरकार नवऱ्याला धनी म्हणायच्या. खूप प्रेम केलं. काही कालांतरानं हळूहळू निसर्गाचा नियम आहे, शरीर थकायला लागतं. त्यांना वाटतं की माझ्या पिल्लांनी माझ्या जवळ असावं, माझ्या लेकरांनी माझ्या जवळ असावं आणि माझ्या म्हातारपणामध्ये यांनी माझी काठी व्हावी. परंतु आज त्यांच्यावर काय परिस्थिती आली. दुर्धर आजारामध्ये ती भगिनी पडली, आजारामध्ये विवळत पडली. तिला वाटलं, त्यांनी धन्याला म्हणलं, अहो माझ्या लेकराला फोन करून बोलवून घ्या, माझे जरा आजार पण जास्तच वाढत चाललंय. त्यांनी म्हणले, राणी सरकार लावतो फोन, बोलवतो. धन्यानं फोन लावला बाळाला. अरे बाळानो, तुमची आई खूप आजारी आणि तुम्हाला घोकते सारखं. त्यांनी तिकडून उत्तर दिलं, बाबा आम्हाला वेळ नाही, आम्हाला वेळ मिळाल्याच्या नंतर येऊ. ज्याचा लेक जवळ नाही ना त्यालाच या यातना माहिती, ज्याची सून जवळ नाही ना त्यालाच याच्या यातना माहिती, ज्यानं पोटाला पीळ घालून आपल्या लेकराला लहानाचं मोठं केलंय ना त्यालाच याच्या यातना माहिती. तरी तो माणूस धीर हरला नाही. आजार अजून वाढत गेला. पुन्हा बायकोनं फोन करायला लावला, अहो धनी फोन करा एकदा. त्यांनी तिकडून परत तेच उत्तर दिलं. आता आजार टोकाला गेला, हात पाय थरथर करायला लागले. हा पहाडासारखा माणूस आपल्या राणी सरकारला बघून सुद्धा आता हळूहळू खचायला लागला होता. कारण ते लेकर तिकडे गेले त्याचं दुःख नव्हतं, पण माझा जोडीदार मला सोडून जातो की काय या भीतीनं त्याच्या मनामध्ये कुठंतरी पाल चुकचुकायला लागली होती. या राणी सरकारला बघू बघू त्याच्या डोळ्यामध्ये नकळत पाणी येत होतं, पण तो आटवून त्या राणी सरकारला धीर देत होता. राणी सरकार जाऊ द्या, ते गेले तर मी तुमच्या सोबत आहे. राणी सरकार सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये बघून तसल्या आजारपणामध्ये स्मित हास्य देत होत्या. नवरा बायकोचं प्रेम हे नवरा बायकोच जाणू, नवरा बायकोचं प्रेम हे नवरा बायकोच जाणू. त्यांनी शेवटची परत इच्छा व्यक्त केली, अहो आता मला श्वास घेणं सुद्धा कठीण चाललंय, एकदा माझ्या बाळाला फोन करावं. आणि त्यांनी परत फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर तिकडून परत उत्तर आलं तेच की आम्ही येऊ शकत नाहीत, वेळ मिळाल्याच्या नंतर येतो. आईनं चेहऱ्याकडे बघत, राणी सरकारनं त्या धन्याच्या चेहऱ्याकडे बघत हात थरथरले, तोंड आ केलं आणि क्षणामध्ये त्या राणी सरकारचा वर असलेला हात जमिनीवरती कोसळला. आणि हे चित्र पाहून हा हिमालयासारखा उभा असणारा, पहाडासारखा उभा असणारा हा माणूस, आलेल्या संकटाला लेकरासाठी लढणारा हा माणूस क्षणामध्ये जमिनीवरती पत्त्याच्या इमारती सारखा कोसळला. आता मात्र त्यानं आपल्या राणी सरकारच्या देहाला मिठी मारली आणि लहान लेकरासारखा टाव फोडला. राणी सरकार, या लेकरांनी माझ्यासोबत वैमानी केली तरी चालेल, पण तुम्ही मला सोडून जाऊ नका. एवढा मोठा हिमालयासारखा माणूस क्षणामध्ये खचला. तो बाहेरच्या आक्रमणामुळे नाही तर घरच्या विस्कटलेल्या परिस्थितीमुळे आज तो पूर्ण कोसळून पडला. कारण ज्याचा जोडीदार गेलेला असतो त्याला क्षणाक्षणाला या जोडीदाराची आठवण कशी येते ती त्यालाच माहित असते. कालांतराने या माणसाने आपल्या राणी सरकारचा अंत्यविधी उरकून घेतला, मन जड केलं आणि हा माणूस खचून गेला. त्यांनी लातूरच्या एका वृद्ध आश्रमामध्ये दाखल झाला. तिथं गेल्याच्या नंतर आपल्या पत्नीच्या विरहानं, राणी सरकारच्या विरहानं तो शेवटी अंतुरणाशी पडला आणि हळूहळू त्यांनी सुद्धा देह सोडला. तिथल्या संचालकांनी फोन केला, अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय, आता तरी या. त्यांनी त्या नालायक पुत्रांनी तेच उत्तर दिलं, आता आम्हाला वेळ नाहीये. तो म्हणला, अरे तुमच्या घरातील शेवटचा वृक्ष आहे. ते म्हणले, त्यांचा अंत्यविधी उरकून घ्या आणि तुमचा जो खर्च काय ते आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या खात्यावरती ते वर्ग करू. एवढं भरपूर आहे, बसून घ्या, उठू नका. एवढं रक्त पातळ झालंय समाजातल्या माणसांचं, लेपोटच्या गोळाचं. आज अशी बापाची आणि माईची हेटाण या समाजामध्ये होते आणि वृद्धाश्रमाचे दार रोज उघडले जात आहेत.
म्हणून या नंदीराजासारखंच हे मायबाप दिवस न रात्र राबतायत. त्यांची एकच इच्छा आहे की आम्हाला फक्त 2 शब्द गोडनं प्रेमानं बोला, एखादी भाकरी कमी द्या, फक्त गोडीनं बोला, प्रेमानं बोला. आपण बी जोपर्यंत आपले माय बाप आहेत, बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला मिठी मारून घ्या. माय जोपर्यंत जिवंत आहे, फाटक्या तुटक्या पदराची असेल तिच्या कुशीमध्ये जाऊन बोला, तिच्या डोक्यावरून हात फिरवा. सगळं तुमच्या मागचं दारिद्र्य क्षणामध्ये दूर होईल, संकट दूर होतील. मग ते काय म्हणतायत की बाबांनो, आमच्या म्हातारपणामध्ये आमची हेटाळणी करू नका. माझ्या म्हातारपणामध्ये हा नंदी राजा आणि म्हातारे म्हणतायत की आमच्या म्हातारपणामध्ये आमची हेटाळणी करू नका, कारण या संसाराच्या शेतात आणि राबून राबून खूप थकलोय. तुझ्या शेतात राबून तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. नको करू हे टाळणी मला म्हातारपणात, नको करू हे टाळणी मला म्हातारपणात, नको करू हे टाळणी मला म्हातारपणात, नको करू हे टाळणी मला म्हातारपणात. माझ्या तरुणपणात मला तार लाय, माझ्या तरुणपणात मला तार लाय. कधी नवात शृंगार, कधी नवी गाली बोल, कधी नवात शृंगार, कधी नवी गाली बोल. पोळ्या दिवशी बैलांना नवा शृंगार, नवी झूल घातली जाते, तशी मायबापाची दशा आज वरचेवर समाजामध्ये होतीये. फादर्स डे, मदर्स डेला कुठेतरी स्टेटस फेसबुक व्हॉट्सअप वरती ठेवलं जातं, परंतु दररोज माय दिसली बाप दिसली तर कधी गोड शब्द बोलला जात नाही आणि पायाला स्पर्श करून तिचे आशीर्वाद घेतले जात नाहीत. फक्त अशा कुठल्या प्रासंगिक स्वरूपामध्येच यांचे फोटो समोर ठेवले जातात. यांची बैलासारखीच दशा आज समाजामध्ये होते. कधी नवात शृंगार, कधी नवात शृंगार, कधी गाली नाही दूर. गेल्यावर तुझे काही पुन्हा एक घर तुझे, पुन्हा एक माझ्या कातड्याचे घोडे, माझ्या पायात वाजू दे, माझ्या कातड्याचे घोडे, माझ्या पायात वाजू दे. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. नको करू रे टाळणी मला म्हातारपणात, रे टाळणी मला म्हातारपणात, नको करू रे टाळणी मला म्हातारपणात. म्हातारपणामध्ये आपल्या मायबापाची हेटाळणी करू नये एवढंच आपण या दुर्गा महोत्सवातून घेऊया. मूर्तीपूजा एखादी केली नाही, पण जिवंत मूर्ती जी आपल्या घरामध्ये मायबापाच्या स्वरूपामध्ये आहे त्या मूर्तीची पूजा आपण करण्यापेक्षा आशीर्वाद जरी घेतले आणि 2 शब्द गोडानं बोलले तरी खूप झालं, या आपल्या कार्यक्रमाचं सार्थक झालं. परंतु आज समाजामधील या लेकरांकडे सुद्धा आपण संस्काराने बघतो, संस्कार लावतो, परंतु एका वयामध्ये आल्याच्या नंतर हे लेकरं बिघडतात आणि मायबापाला त्रास द्यायला लागतात. आणि लोक म्हणतात अमुक अमुक माणसाने त्यांच्यावरती संस्कार खूप चांगले केले, माळकरी घराणे सगळं देवधर्म करतात आणि लेकरं असे का झाले. तर एका टप्प्यावरती सोबत जी आहे ती चांगल्याला सुद्धा बिघडते आणि बिघडवल्याला सुद्धा सुधारते. वयाच्या एका टप्प्यावरती आपली सोबत कशी पाहिजे हे सुद्धा आपण पालकांनी, मायबापांनी, आपल्या भावांनी, बहिणींनी लक्ष दिलं पाहिजे. आपला मुलगा कुणासोबत जातो, कुणासोबत येतो, कुणासोबत बोलतो
कुणासोबत खातो पितो हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आज माझी सोबत चांगली आहे म्हणून मी यावेळी या क्षणाला इथे आहे, अन्यथा माझ्या वयाची मुलं या वेळेला कुठं असतील हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. या सोबतीवरती खूप अवलंबन आहे म्हणून या सोबतीमुळे सर्वस्व आयुष्याला कलाटणी मिळते. म्हणून ज्ञानोबा रायांनी आपल्या पसायदानामध्ये या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलंय. काय मागितलंय? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवारो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांची. वाईट खल म्हणजे वाईट वृत्तीचे माणसं पावला पावलावर क्षणाक्षणाला आपल्याला भेटायला मिळतात. आणि जर आपण चांगलं कृत्य करायला असलं तर त्याच्यामध्ये कुठला ना कुठला खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. चांगल्याची संगत वाईटाशी आले तर निश्चितच तो वाईट वळणारा लागतो आणि वाईटांची संगत चांगल्या सोबत आली तर चांगलं एखाद्या वेळेस बिघडतं परंतु वाईट एखाद्या वेळेस सुधारतं. म्हणून आपलं लेकरू कुठल्या संगतीत आहे हे सुद्धा घेणं फार महत्वाचं आहे. आणि याच्या पुढे जाऊन या नंदी राजाचं सर्जा राजाचं ऋण आपण घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आपल्या धन्याची सेवा करण्याची व्रत या नंदीराजानं सर्जा राजानं घेतलंय तसंच आपण विशेष म्हणजे मुलं जी आहेत आपल्या मायबापांची जसा बी असेल आपला बाप माय जसा असेल तसे स्वीकारून शेवटपर्यंत ज्यापर्यंत त्याच्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत त्याला सांभाळण्याचं व्रत या देवी मातेच्या समोर आपण घेऊया. मनाशी संग बांधूया आणि या नंदी राजाचा वसा पुढे चालवूया. सेवावृत्तीचा खेळ खेळला परिपूर्ण खेळला परिपूर्ण श्रमोनी कटिकर धरिले जाण शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन. नंदी आला स्वर्ग पातळाहुनी नंदी आला कैलासाहुनी नंदी आला. अहो कैलासाहुनी नंदी आला महादेवाचा नंदी आला महादेवाचा नंदी आला.